जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आज मी बनवली आहे पाणीपुरी. आज मी बुंदी पाणीपुरी बनवते आणि ही आमची सोलापूरची स्टाईलची पाणीपुरी आहे. तर ह्याच्यामध्ये रगडा पण असतो, पण मी आज रगडा नाही केला कारण ते खूप हेवी होतं, म्हणून मी फक्त आज पाणीपुरी केलं. ह्याच्यामध्ये कांदा असतो स्पेशली आमच्या पाणीपुरीमध्ये, आणि बुंदी किंवा शेव. मी शेव नाही घालत कारण ती मैद्याची शेव मिळते, म्हणून मग मी बुंदीच घेते. आणि ह्या आहेत तांदळाच्या पुऱ्या मिळतात. मैद्याच्या पुरी मला पण नाहीत आवडत, सो मग मी त्या आज अंकलच्या शॉपमधून आणल्यात. आणि ही अशी पाणीपुरी. तर पाणीपुरी आणि आम्ही बायका, आमचं समीकरण म्हणजे म्हणतात नाही का, असं बंधन आहे की जे न तुटणार आहे. आणि इकडे आरोला आता कंट्रोल होत नाही पाणीपुरीचा. सो तर या मग खायला. आणि मला पाणीपुरीची एक आवर्जून आठवण, लहानपणी आजी तर करायचीच, पण आमच्या मंगळवेढ्यात पण खूप छान पाणीपुरी मिळायची. तर ते पण आम्ही खायला जायचो. आणि मला अजून आठवतं आहे की जेव्हा आम्ही आर्ट कॉलेजमध्ये एक्झामसाठी सोलापूरला जायचो, तर हॉस्टेल आणि पाणीपुरीचं सेंटर खूप लांब असायचं. तर आणि आम्हाला रिक्षाने जावं लागायचं ना. येण्या जाण्याचे पैसे पालक द्यायचे, पण आम्ही ते येण्या जाण्याचे पैसे वाचवायचो का तर आम्हाला तिथली पाणीपुरी खायला मिळावी म्हणून. तर अशा आठवणी. आणि ते एवढं लांब आम्ही चालत जायचो तिथे आणि पाणीपुरी खायचो. सो मग या आज खायला आमची सोलापूरची फेमस पाणीपुरी. ॲक्च्युली सोलापूरला बाबूरावची पाणीपुरी खूप फेमस होती त्यावेळेस, जी आम्ही खायचो. तर आता मी तसेच म्हणजे मी नेहमी तशीच बनवते. ह्याच्यामध्ये चिंच, गूळ आणि पुदिना वाटून घातलेला असतो, कोथिंबीर, चवीपुरती मिरची पाहिजे तर ठीक, नाही तर मग पाणीपुरी मसाला बस. सो या खायला. रोज नवीन नवीन डिशेस. रोज नवीन नवीन डिश.